आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातलं जे विधेयक एकमताने मंजूर झालेलं आहे ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे। महायुतीने घेतलेला हा निर्णय एकमताने पारित होत आहे। या अगोदरी झाला होता आणि आज एकमतानेच होत आहे। याबद्दल आम्ही सर्व अतिशय समाधानी आहोत। बऱ्याच दिवसापासून चाललेलं आंदोलन, उपोषण, मोर्चे याचा शेवट गोड होतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे। आणि मला वाटतंय की 10% आरक्षण हे आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही पण अहवालाच्या मध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेता मराठा समाजाचा मागासले पण लक्षात घेता यातून निश्चितच की आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंद व्यक्त आपण पाच जल्लोष मोठ्यापणे होत आहे ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न आज मार्गी लागला ही आनंदाची बाब आहे। सर, तुमच्या जुन्या सहकाऱ्यांनी आरोप केला आहे समितीचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं होतं, तुम्हाला त्यातल्या खास खळगे अनेक माहिती आहे। विरोधक असं म्हणतात की आज जे दिलेलं आरक्षण आहे ते सुद्धा टिकणार नाही असं। ठीक आहे, आता असं आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षित नाहीच आहे आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्वाळा मागच्या काळातला होता त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये त्यातून मार्ग काढला गेला असावा। मी अजून ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाही आहेत परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडलं गेलं आहे। तुमचे जुने पूर्वीचे मित्र विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की मराठा समाजाची सरकारने फसवणूक केलेली आहे। आम्ही जर सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आहे आम्हाला नावं ठेवली असते, मात्र हे प्रश्न नाही। असं आहे की मुद्दा एवढा आहे एखादं चांगलं गोष्ट होत असताना तिला अपशकुन कोणी करू नये। ज्या अर्थी एकमताने आपण पास करताय मग विषय राहिला कुठे। सर, आप जब कह रहे हैं कि अपशकुन ना हो, सवाल ये है कि क्या आप खुद मराठा आरक्षण समिति का भी अध्यक्ष हैं, क्या ये फुल प्रूफ आरक्षण है, ये कोर्ट में टिकेगा, आपको भरोसा है? देखिए मुझे पूरी उम्मीद और भरोसा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जब ये विधेयक हाउस में लाया है तो बहुत सोच समझ कर ही लाया होगा। जो बैकवर्ड कमीशन ने जो रिपोर्ट दिया है और जो सर्वे किया है उसके आधार पर ही दिया होगा तो निश्चित मुझे उसमें कोई डिफ़िकल्टी आएगी ऐसे मुझे लगता नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।